नागपूरमधून एक मोठी बातमी समोर येते। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरात भीषण औद्योगिक दुर्घटना घडली। येथील अवाडा कंपनीच्या प्रकल्पस्थळी उभारण्यात येत असलेला उंच टँक टॉवर अचानक कोसळल्याने 6 मजुरांचा मृत्यू झालाय, तर 9 कामगार जखमी झालेत। त्यापैकी 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली। सर्व जखमींना तातडीने बुटीबोरी येथील माया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले। त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। या घटनेमुळे संपूर्ण औद्योगिक परिसरात एकच खळबळ उडाली। शुक्रवारी सकाळी सुमारे 11:15 ते 11:30च्या सुमारास बुटीबोरी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील नवीन एमआयडीसी परिसरात ही घटना घडली। मोठ्या आवाजासह टॉवर जमीनदोस्त झाल्याने परिसरात धूळ आणि मलब्याचे ढीग पसरलेत आणि कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेले सर्व मजूर हे बिहार राज्यातील विविध जिल्ह्यांमधले रहिवासी होते। घटनेनंतर त्यांच्या कुटुंबियांवर शोककळा पसरले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि रुग्णवाहिका तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या। जड यंत्रसामग्रीच्या सहाय्याने मलबा हटवण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले। सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण परिसर सील करण्यात आले होते। मिळालेल्या माहितीनुसार अवाडा कंपनीत सौर पॅनल निर्मिती आणि त्या संबंधित पायाभूत सुविधांचे काम सुरू होते। टँक टॉवरचे बांधकाम अंतिम टप्प्यात असताना त्याचा समतोल बिघडल्याने ही दुर्घटना घडल्याची शक्यता वर्तवण्यात येते। मात्र नेमके कारण अद्यापही अस्पष्ट आहे। बांधकामातील निष्काळजीपणा, तांत्रिक त्रुटी किंवा सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का याचा सखोल तपास करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत। या दुर्घटनेमुळे औद्योगिक क्षेत्रातील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे।